ऐका ऐका, सोसायटी वाले ऐका, सावित्री कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माणसांना एक सूचना, तुम्ही फक्त येतो म्हणा, साजरा करू एक अलगच सण. सोसायटीच्या ऑफिस मध्ये भेटू ना आपण, साजरी करूया पुरुषांची वटपौर्णिमा. वटपौर्णिमा. बरं आले सगळे? आलो आलो आलो. अरे बाबा तुम्ही सगळे मूड मध्येच बसलेत. हे काय? अरे ते आठवड्याच्या बाजाराला गेलो होतो ना, भाजी आणली? ताजी आणली आहे, पहिल्या धारीची बाबा. पहिल्या धारेची? अहो कशाला? अरे गौतम, आजचा विषय ना खूप गंभीर आहे बा, तर बसून चर्चा करू ना. बघा, वटपौर्णिमेच्या मीटिंगसाठी आपण इथे जमलेलो आहोत. हे जर कोणी पाहिलं ना तर यमराज राहायला बाजूला, आपापल्या सावित्री आहेत ना त्यात जीव घेतील आपला. कसं आहे? मस्त विषय, मस्त आहे. कसं आहे ना? मस्तच आहे. लोणचं तर एकदम मस्त. कसं आहे? हे बोललो नाही मी काय. तुम्ही बोला. हे बघा, आपापल्या बायकांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण सगळ्यांनी वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे. तेच कसं करायचं आहे हे ठरवण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. अरे कशाला करायचं पण व्रत आणि व्रत? अरे हिच्या सोबत एक जन्म संसार करताना माझी वाट लागली आहे. अरे 7 जन्म तिला बुक करायचं मी. नाही, हे बघा, कोणावरही सक्ती नाहीये. ज्यांचं ज्यांचं आपल्या बायकांवरती प्रेम आहे त्यांनीच हा व्रत करायचं आहे. काय जोशी, हे सगळं तुम्ही मला धरून बोलताय? नाही म्हणजे कळलं मला, मी जर नाही म्हणालो तर मी उघडपणे दिसणार ना सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं मी माझ्या बायकोला घाबरतो? हो. इकडे. अरे गौतम, आता तू बघच मी काय करतो. नाही जर मी आता व्रत धरलं ना. दर बरं, काय काय लागतं या व्रताला? जास्त काय लागत नाही रे बाबा. चकली लागते, शेंगदाणे लागतात, लोणचं, शेजवान चटणी आणि हो गावडे, केळ्याचे वेफर. काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही बसण्याचं साहित्य सांगताय. मग आपला बसायचाच विषय झाला होता ना गौतम. पूजेला बसायचा. पूजेला केळ्याचे वेफर चालतात, केळीचे खांब चालतात. हे काय मग छोटेच काम आणलेत? हो गबा जाओ. काय लावलं छोट? हे बघा, मी सांगतो काय लागतं ते. बघा, खंड लागेल, नारळ लागतील, विड्याची पानं, सुपारी लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडा समोर ठेवायला ₹1.25 देखील लागेल. म्हणजे ₹1.25 7 जन्माची सेटलमेंट करतात तर ना. आता मला कळलं जोशी, ते 4 आणि 8 का बंद झालेलं आहे. मोठा स्कॅम आहे. हो थांबा ना, हो तुम्ही एवढे लफलक काय करता? हा सण आपण आपल्या हिशोबानं करू ना. काय म्हणता पोट्टेव? हे तर मस्तच लागतं. काय? कलेजी पोट्टेव. पुरुष मुक्ती संघटनेचा हे चिंचेचे. मी काय म्हणतो, यावेळी आम्हा समस्त पुरुष वर्गाच्या सुपीक मेंदूतून एक सुपीक कल्पना जन्माला आलेली आहे. आता काय? यावेळी ना आम्ही वडाऐवजी चिंच पुजणार आहोत. तसे आंबट शौकीन आहातच तुम्ही. हा, थँक्यू. काय? चिंच का पुसणार? त्यामागं ना एक शास्त्रीय कारण आहे बरं का. कसं आहे, पुरुषांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून स्त्रियांना पुलिंगी वड पुजता, म्हणजे ओ वड. आणि म्हणूनच तुम्हा स्त्रियांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्ही स्त्रीलिंगी चिंच पुजणार आहोत, म्हणजे ती चिंच. असा या मागचा विचार. वा वा वा, काय कल्पना हो तुमची. म्हणजे काय? मस्त. आणि तसंही चिंचेचं झाड 200 वर्ष जगतच ना. आणि आम्हा बायकांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही पुरुष एवढा तर करूच शकता. अर्थातच. खरं म्हणजे आम्ही ना पिंपळच पुजवणार होतो. का? कारण सगळ्या हडवळी पिंपळावरच असतात ना. मी हडळ? नाही नाही, तू जकीण. काय म्हणालात? अरे आम्हाला ते पूजेसाठी ना काळे मणी पाहिजे होते आणि ते मणी काही सापडत नाही. म्हटलं मग मोहरी वापरतो ना, सेमच दिसते ते. एक काम कर ना, मी तुला कढीपत्ता आणि तेल देते. काहून? फोडीच लावून टाक ना झाडाला. पागल आहे का तू? आज काळे मणी नाही म्हणून तू मोरी शोधतोय, उद्या मोरी नसतील तर तू मिरी शोधशील. आपलं काय मस्त आयडिया, हे जमते, मी हेच करतो. एक गप्प बस रे, काही उगाच करू नकोस. तुला जर व्रत ठेवायचं असेल ना तर नीट ठेवा. बायको. हे काय? वट सत्यवान. वट सत्यवान. वट सत्यवान.
अगं तू वट सावित्री ना, तसा मी वट सत्यवान. हे तू माझ्यासमोर बोललायस ते ठीक आहे. हा जर बाहेर कोणासमोर बोललास हा. तर सत्य सांगते, वाण्याने मार खाशील. नो 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 नो, मी आज काही खाणार नाहीये, कारण आज माझा उपवास आहे आणि तेही एकदम कॅडॅक. तुझी ही जी काही कॉमेडी आहे ना, हा. त्याला साक्षात त्या यमाने येऊन त्या रेड्यावरून घेऊन गेलं पाहिजे, एकदम केडे. अरे हो गावडे. 2 स्ट्रॉंग घेऊन या. काय चाललंय गावडे तुमचं? अरे जोशी, तुम्ही कधी कामाला लागलात बार मध्ये? बार तुम्ही बार मध्ये नाही आहात, आपल्या सोसायटीच्या गार्डन मध्ये आहात. जरा बघा आजूबाजूला काय चाललंय तुमचं हे. हा काय? ऐसे गाव. उठा चला. अरे ये या, उडी मला उडी. अच्छा, गावात एवढं सोपं होतं? 1 तास झालं मी प्रयत्न करतो रे बसण्याचं इथे. अहो एवढ्या वेळ पाहिल्यानंतर तेच होणार. मग चला, वटपौर्णिमेची तयारी झाली आहे, चला. अरे मला तेच बोलायचं रे, का करायची आपण वट पौर्णिमा गौतम? का करतो आपण पौर्णिमा? आपण बायकांसाठी ठेवून देऊया ना, म्हणजे कसं कोजागिरी पौर्णिमा, हा वट पौर्णिमा. आपण गटारी अमावस्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर? काय केलं तर? कॉन्सन्ट्रेशन. कळतायत भावना, कळतायत तुमच्या. आवर घाला. कसा घालू मी आवर? कसा घालू मी आवर? ते स्त्रियांचं ना फिक्स असतं भाई. ते काय करतात, एक झाड पकडतात, त्याला ना असे धाग्यांचे असे, आणि एक नवरा 7 जन्मासाठी फिक्स करतात. काय करतात? फिक्स करतात. फिक्स. जोशी, आपलं तसं नाही आहे. कधी आपल्याला ती आवडते, आपल्याला कधी कधी ती पण आवडते. कधी कधी आपल्याला तिचे ओट ओट आज जातील ते. माझा प्रश्न काय आहे, आपल्याला एक वर्ड पुरेल? त्या गावात का सुंदर बाई आले रे. हेच मला तुम्हाला सांगायचंय गौतम जोशी. अरे स्त्रियांकडे बघायला पाहिजे रे. हे काय आणलं बे? काय म्हणजे? सूप आहे. अबे झामल्या, सूप पाहिजे, सूप. हे मंचा सूप आहे. अरे आपली वटपौर्णिमा हेल्दी आहे ना, हा. फिर हम मन चाओ करेंगे. मला सामान ते काय सांग. हो आणलेलं हे व्यवस्थित. अरे बरं झाले आले पोट्टे. चला बरं, मस्त 4-5 फोटो बिटो काढू, स्टेटस सोडू, जलवाच करून टाकू. हो जलवा, 1 मिनिट. मला एक शंका आहे, हे फोटो वगैरे काढणं हा पण व्रताचाच भाग आहे का? हा मग काय तर, फोटो काढल्याशिवाय वटपौर्णिमेला जमतच नाही ना बाप्पा. वटपौर्णिमेला बाप्पा? अरे त्याला फुरसत आहे. 27 ऑगस्टला बाप्पा. हा, आणि बाप्पा म्हटल्यावर देवा काळजी, आणि देवा काळजी म्हटल्यावर झिला. तुमका काय वाटतं, देवा काळजी ती नानी काय? हो जोशी, झालं प्रमोशन. या मग इकडे. अरे सॉरी. लगेच कॅरेक्टर सोडशील? समीर खांडेकर आहे ना, तो करेल ना प्रमोशन. हा आपलं राहिलं ना. तुम्ही या. ते फळं कुठे? कर्माची नाही ती भोगतोय आम्ही. मग पूजेसाठी फळं कुठे? अरे ती फळं मला सापडली नाही ना, म्हणून मग मी हे मिक्स फ्रूट जाम आणलंय. हे जाम चुकीचं केलं तर तुम्ही. तुमची कानपट आहे ना. काय फालतू विनोद टाकताय तुम्ही. मी? हा, देवा मला पाव हे चालतं, मग जाम का नाही चालत? लॉजिक आहे ना. मला दोरा द्या, दोरा. आता दोरा कशाला हवाय? यांच्या विनोदाला बांधून ठेवतो. गौतम, आपण सुरुवात करूया. ह्यांच्या नादाला कुठे लागतोय तुम्ही? पाया पडावे लागेल ना आधी. थांबा, काय चाललंय? अरे वटपौर्णिमा आहे, आमच्या भावना जोडलाय त्या व्रताबरोबर. उगाच आमच्या भावनांचा अपमान करू नका. वटपौर्णिमेचा, त्या व्रताचा मान राखा, त्याच्याशी चेष्टा करू नका. हे बघ, अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, पण शेवटी नकळत का होईना आमच्याकडनं ते झालंच. व्रतासारखं पवित्र आणि नाजूक काम बायकांकडेच का दिलं हे आम्हाला कळलंय. त्यामुळे आम्ही आता यात पडणार नाही. तुम्ही व्रताचं पावित्र्य जपा आणि आम्ही तुम्हाला जपू. हेच तर मी सांगत होतो वहिनी यांना, कशाला करतो आपण वटपौर्णिमा? 7 जन्माची 7 महिने. हा 7वा जन्म असेल तर काय कराल? काहीतरी बोलत बसता. आवडे,
तुमच्या बायकोने सगळं ऐकलंय वाटतं. हा काय? हो, इकडेच येतात ते. हो. तुम्ही ना 2 मिनिटं तिला बोलण्यात गुंतवून ठेवा, मी आलोच. अरे कुठे गेले? घाबरे गावडे पळाला. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. येस, आणि हा एपिसोड जो तुम्ही बघितलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मला आवडलं असणारच आहे. 100% पण तुम्ही जे काय पाहिलं ना ते गमतीत घाबर का? घाबरलास बायकोला? असंच तुमच्या ओळखीतले जे जे नवरे आहेत जे आपल्या बायकोला घाबरतात, म्हणजे सगळेजण घाबरतातच, त्यामुळे सगळ्यांना पाठवून द्या लगेच. आणि आवडला तर लाईक कराल, तुम्ही नक्कीच लाईक कराल. आणि आपलं आसोवाचं फेसबुक पेज पण आहे, तेही फॉलो करा. करेक्ट. आणि हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी, हे आवर्जून सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा, फ्री आहे. येस. आणि आपलं फेसबुक पेज आहे आणि इन्स्टा पेज सुद्धा आहे, तेही फॉलो करा. आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कमेंट करून कळवा. आणि अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो, आपलं एक आसोवाचं नवं पॉडकास्ट चॅनल पण सुरू झालंय. त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालाय. त्याचं नाव आहे पुढे काय. त्याची पण लिंक असणार आहे खाली, तेही सबस्क्राईब करा. फेसबुक पेज फॉलो करा त्याचं सुद्धा, कारण तेही खूप चॅनल महत्वाचं आहे. पुढे काय लक्षात ठेवा. आणि पुढे काय हात का थरथरतो आता ह्याच्या पुढे काय 7 वाजले ना, मग बसूया. भेटू. नमस्कार. धन्यवाद. आपली सोशल वाहिनी.